सर्व गणेश भक्तांचे पाटील कुटुंबियांकडून हार्दिक स्वागत. हम जंगलवासी, हमारे वजह से ही आज यहाँ के पेड़ पौधे जमीन यहाँ तक के जंगली जानवर पंछी इनका वजूद है. पर ये शहर में रहने वाले पढ़े लिखे जाहिल लोग इस सृष्टि का विनाश करने पर तुले हैं. मैं सबको चेतावनी देता हूँ, सुधर जाओ. सृष्टि के खिलाफ हिंसात्मक खेल खेल रहे हो तुम लोग. उसे रोक दो वरना तुम्हारा विनाश अटल है. अब हमारे मोबाइल का नेटवर्क मस्त चलेगा. अपने सोसाइटी ने टेरेस पर मोबाइल टावर का परमिशन देके एक नंबर काम किया यार. क्या फटाफट वीडियो डाउनलोड हो रही है देख. जिंदगी रौंद कर आगे बढ़ रहा है. वो खुद को सृष्टि का विधाता समझने लगा है. इसीलिए वो गलतियों पर गलतियां कर रहा है. अपने स्वार्थ के लिए वो अधिक हिंसक बनते जा रहा है. देखो यहाँ अपनी 10 माले की बिल्डिंग खड़ी होगी, पर यहाँ तो जंगल है. तो काट दो ये जंगल. एक भी पेड़ यहाँ नहीं दिखना चाहिए. जी मालिक. नहीं, मत काटो मुझे. मेरी बात सुनो, मुझे बहुत तकलीफ हो रही है. तुम अपने स्वार्थ के लिए हमारी जड़ों को काटकर क्यों हमें नष्ट करना चाहते हो? तुम हमारी जड़ों पर नहीं, खुद के पांव पर कुल्हाड़ी मार रहे हो. यह जंगल काटकर तुम कंक्रीट का जंगल क्यों खड़ा कर रहे हो? इससे तुम्हारा ही नुकसान है. अगर हम ना होंगे तो तुम्हारा जीवन भी सृष्टि के प्रकोप का भोग बनेगा. तुम्हारा जीवन भी अस्त व्यस्त होगा. इसीलिए कहती हूँ, हे इंसान, हम भी तो इस सृष्टि की देन है. हमें भी तो जीने का हक है. बस करो, मत काटो हमें.
काटो। क्या जीवन क्या मरण कबीरा, क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल रचाया लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा नमः शिवाय। पशुपतिनाथ के दर्शन हेतु लाखों श्रद्धालु केदारनाथ आते हैं, पर केदारनाथ जैसे तीर्थ स्थलों पर ये क्या चल रहा है? मालिक मत मारो हमें। तू तू अब मेरे किसी काम का नहीं रहा। इतने साल लोगों का बोझ ढोते ढोते मैं तुम्हारा पेट पाल रहा था। आज जरा सा कमजोर हुआ तो मुझे मार डालोगी। अरे महादेव से तो डरो। अरे मुझे डर दिखा रहा है, तेरी तो माना के जुबान पर दिल तो मेरे पास है, तेरी तरह है बंदी जीने की मुझको आस है। माना के जुबान पर दिल तो मेरे पास है, तेरी तरह है बंदी जीने की मुझको आस है। जो है तेरा खुदा वही मेरा खुदा। खुद को पुण्य कमाना है तो खुद चलकर महाकाल के पास जाओ। बेजुबान जानवर आपका बोझ क्यों ढोए? आपका बोझ उठाने बेजुबान जानवर को नशा देकर उसकी दुरावस्था क्यों? पशुओं की ऐसी दशा देखकर क्या पशुपतिनाथ आपकी झोली में पुण्य कर्म डालेगा? आज इंसानियत तो जानवर दिखा रहा है और इंसान जानवर बनते जा रहा है। सुधर जाओ, इंसान बनो, सुधर जाओ। तो आइए गणेश जी से माफी मांगकर इस सृष्टि की रक्षा की कसम खाते हैं। बोलिए गणपति बप्पा मंगल मूर्ति। कोई देवा कहे कोई चिंतामण में। आतिश पाटील आणि कुटुंबियांकडून समस्त गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। मंडळी, 1978 सालापासून पाटील कुटुंबियांच्या गणपती चलचित्रांची सजावट आणि देखावे यापूर्वी याच घरी गावातील ज्येष्ठ मंडळींनी पाहिलेच असतील। तीच चलचित्र देखाव्यांची परंपरा आता पुन्हा नव्याने चालू ठेवत आहोत। मित्रांनो, जगातील सर्वात उंच महाशिखरे असलेला आणि आपल्या पुराणात महादेवाचे स्थान असलेला हिमालय पर्वत आपल्या सर्वांना माहीतच आहे। पण या जगप्रसिद्ध हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली माहिती आहे? या वर्षीच्या चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून जाणून घेऊया हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली। मंडळी, हिमालयाच्या निर्मितीआधी आपल्याला पृथ्वीवर सध्या अस्तित्वात असलेल्या खंडांची निर्मिती कशी झाली याची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे। अल्फ्रेड वेगेनर नावाचा एक जर्मन भूगर्भ शास्त्रज्ञ होता। त्याच्या भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार साधारण 2250 करोड वर्षांपूर्वी पृथ्वीवर खंडच नव्हते। म्हणजे काय,
तर एकच अखंड भूभाग होता, ज्याला अल्फ्रेडने पॅन्जिया असं नाव दिलं होतं. आणि या पॅन्जियाच्या सभोवती चारी बाजूने महासागर होता, ज्याला त्याने पॅन्थलसा असं नाव दिलं. अल्फ्रेडच्या मते त्यावेळी या महाखंडावर सरपटणाऱ्या सजीव प्राण्यांचा विकास सुद्धा झाला होता. मंडळी, भूगर्भातील प्रचंड हालचालींमुळे साधारण 20 करोड वर्षांपूर्वी अखंड जमिनीचा तुकडा पॅन्जिया 2 भागांमध्ये विभागला गेला. त्यातील उत्तरेकडील भागाला अल्फ्रेडने लॉरेशिया आणि दक्षिणेकडील भागाला गोंडवाना लँड अशी नावं दिली. आणि या भूखंडांच्या विभाजनामुळे मध्ये जो महासागर निर्माण झाला तो म्हणजे तेथीस समुद्र. उत्तर आणि दक्षिणेकडच्या भूपट्ट्याकडून वाहत येणाऱ्या नद्या या समुद्राला मिळायच्या. त्यामुळे त्यांच्या प्रवाहात वाहून आलेला गाळ सुद्धा तिथे साचत गेला. मित्रांनो, पृथ्वीच्या गर्भातील भूपट्ट, ज्यांना इंग्लिशमध्ये प्लेट्स किंवा टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हटलं जातं, त्या सतत सरकत असतात. त्याच्या प्रभावामुळे धर्तीवर निरंतर बदल घडत असतात. पण हे झालेले बदल लाखो करोडो वर्षानंतर प्रत्यक्ष दृष्टीस पडतात आणि त्यातूनच पृथ्वीवर आज अस्तित्वात असलेले खंड निर्माण झाले. उत्तरेकडील लॉरेशियामधून आजच्या आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका खंडाची निर्मिती झाली आणि दक्षिणेकडील गोंडवाना लँडमधून आजच्या दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका सारखे खंड निर्माण झाले. आज आपला भारत, ज्याला भूगर्भशास्त्राच्या भाषेत इंडियन प्लेट असं म्हटलं जातं, तो जरी उत्तरेकडील आशिया खंडात असला तरी त्यावेळी तो दक्षिणेकडील गोंडवाना लँडच्या आफ्रिकन प्लेटला संलग्न होता. भारताचा भूपट्ट म्हणजेच इंडियन प्लेट प्रतिवर्षी 9 ते 16 सेंटीमीटर या गतीने सरकत विषुववृत्त पार करून सुमारे 7 करोड वर्षांपूर्वी उत्तरेकडील युरेशियन प्लेटला धडकला. मित्रांनो, जेव्हा भूगर्भात 2 प्लेट्स एकमेकांना घासल्या जातात तेव्हा कंपन निर्माण होऊन भूकंप होतो आणि जेव्हा 2 प्लेट्सची टक्कर होते तेव्हा जड प्लेट खाली जाते आणि अख्खा भूपट्ट वर उचलला जातो. तेव्हा हे नेमकं असंच झालं. शिवाय भारतीय भूपट्टासोबत तेथीस समुद्रातला गाळही उसळून वर आला आणि त्याची वळी तयार झाली, ज्याला इंग्रजीत आपण फोड असं म्हणू शकतो. तर मंडळी, आता इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला कशी धडकली ते पाहूया. आणि या धडकेमधूनच एक पर्वतरांग तयार झाला आणि मित्रांनो, तोच आजचा आपला हिमालय पर्वत. आता हा वलीतून निर्माण झालेला पर्वत म्हणून हिमालयाला वली पर्वत असेही संबोधलं जातं. आज अजूनही इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला टक्कर देतच आहे आणि त्यामुळे दरवर्षी हिमालय पर्वताची उंची 5 मिलीमीटर ते 7 मिलीमीटरने वाढत आहे मित्रांनो. आणि पुराव्यांसह असंही सिद्ध झालं आहे की हिमालय पर्वतरांग तेथीस समुद्रातील गाळापासून तयार झाल्यामुळे ती सह्याद्री पर्वतासारखी कठीण किंवा टणक नसून ठिसूळ आहे.
शिवाय त्यात उगम पावणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्याही आपल्यासोबत तोच गाळ वाहत आणून आपल्या खोऱ्यातील प्रदेश सुपीक करतात. हिमालयीन पर्वतरांगांपैकी पश्चिमेकडील सर्वात पहिला पर्वत ज्याचं नाव नंगा पर्वत आहे आणि पूर्वेकडील अगदी शेवटचा पर्वत ज्याचं नाव नामचा बरवा, यातील अंतर जर आपण मोजलं ना तर हिमालय पर्वत रांगेची एकूण लांबी 2400 किलोमीटर इतकी आहे. हिमालयाचा सुरुवातीचा म्हणजे पश्चिमेकडील भाग 400 किलोमीटर रुंद आहे आणि जसजसं आपण पूर्वेकडे जाऊ तसा तो निमुळता होत जाऊन नामच्या बरवा पर्वताकडील रुंदी 150 किलोमीटर आहे. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल मित्रांनो, भूगर्भशास्त्राचे असेही म्हणणं आहे की जशी इंडियन प्लेट आफ्रिकन प्लेट पासून विभक्त होऊन उत्तरेकडे सरकत गेली तसाच आफ्रिका खंडाचा काही भाग अजूनही अलिप्त होऊन आपल्या भारत देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे आणि तो जर पूर्णपणे सरकून भारताजवळ आला तर आपल्या पश्चिमेकडील समुद्र बुजला जाऊन तिथे एक भूभाग तयार होईल. मंडळी, माणूस कितीही बुद्धिवान असला आणि कितीही प्रगती केली तरी निसर्गातील शक्तीपुढे ते शून्यच आहे. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात पंचमहाभूतांना देवाचं स्थान दिलेलं आहे. आणि देव म्हणजे काय? तर देव म्हणजे महाशक्ती. चला तर या नैसर्गिक आपत्तींपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण देवाची आराधना करूया. सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. भक्तजन, अवकाशात असंख्य आकाशगंगा आहेत. त्यापैकी मिल्की वे ही आकाशगंगा आपल्या डोक्यावरती दृष्टीस पडते आहे. आकाशगंगेच्या केंद्रस्थानी सूर्य, पहिल्या कक्षेत बुध, दुसऱ्या कक्षेत शुक्र, तिसऱ्या कक्षेत पृथ्वी, चौथ्या कक्षेत मंगळ, पाचव्या कक्षेत गुरु, सहाव्या कक्षेत शनी, सातव्या कक्षेत युरेनस व आठव्या कक्षेत नेपच्यून आहे. आपली पृथ्वी ही सूर्यमालेतील कक्षेत तिसऱ्या स्थानी आहे आणि पृथ्वीपासून सूर्याचे अंतर हे 93 दशलक्ष मैल आहे. सुमारे 150 वर्षांपूर्वी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड कॅरिंग्टन यांच्या दुर्बिणीमध्ये तीव्र प्रकाश चमकला. त्यामुळे त्यांना काही दिसेनासे झाले. प्रथम दर्शनी त्यांना वाटले की एखादा धूमकेतू आला असावा, म्हणून त्यांनी त्या घटनेकडे दुर्लक्ष केले. मंडळी, त्या दुर्बिणीमध्ये दिसलेला प्रकाश हा साधा नव्हता, तर एक प्लाझ्मा बॉम्ब होता. त्यापासून निघालेल्या ज्वाला 48 कोटी किलोमीटर प्रति सेकंद इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीकडे सरकत होत्या. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी या ज्वाला पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकल्या व त्या ज्वालांमध्ये असलेले तीक्ष्ण कण पृथ्वीवरील वातावरणात शिरले. तीक्ष्ण कणांच्या तीव्रतेने पृथ्वीवरील टेलिग्राफिक यंत्रणा, विद्युत यंत्रणा यांमध्ये वीजप्रवाह वाढल्याने लोकांना विजेचे धक्के लागले आणि लाखो लोक मृत्युमुखी पडले. परिणामी विनाश वाढत गेला. मंडळी, जगातील अंतराळात विविध शोध मोहिमा करणारी अमेरिकेची एकमेव संस्था नासा हिने 2025 साली सूर्यामधून निघालेल्या ज्वालांची पृथ्वीला पुन्हा धडक होण्याचे भाकीत वर्तविले आहे. तर मंडळी, आपण या चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून सोलार फ्लेअर्स म्हणजेच सौर ज्वाला बघणार आहोत. वैज्ञानिकांच्या मते सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रामुळे दर 11 वर्षांनी अशा सौर ज्वाला सूर्यातून सूर्यमालेत बाहेर पडतात. सन 2014 मध्ये ही घटना घडली होती. त्यावरून पुढील वर्षी म्हणजे सन 2025 मध्ये या घटनेची पुनरावृत्ती होणार असे वैज्ञानिकांनी भाकीत केले आहे. अंदाजे 5,500 उपग्रह
व अब्जावधी उपग्रहांचे अवशेष पृथ्वी सभोवतालच्या वातावरणात आहेत. सौर ज्वालेतील धडकेच्या तीव्रतेने उपग्रह किंवा उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रचंड वेगाने फेकल्या जातील. पृथ्वीवर साधारणतः उपग्रहांचा किंवा उल्कापिंडांचा छोटासा भाग जरी आदळला तर त्यातून निघालेली शक्ती शेकडो किलोमीटरच्या परिघात पृथ्वीला उद्ध्वस्त करू शकते. यापूर्वीही वैज्ञानिकांनी वेळोवेळी संशोधन करून पृथ्वीला वाचवण्याचे प्रयत्न केले आहेत. हे विघ्नहर्ता, त्यांच्या या अथक प्रयत्नांना तू साथ द्यावीस व पृथ्वीवर येणारे हे संकट टाळावेस, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. क्षमतेपेक्षा जास्त MIC दाखवणे, MIC प्रेशर गेज व नायट्रोजन प्रेशर गेजची दुरुस्ती, प्रेशर अलार्म सिस्टम, पाईप चोकअप या महत्त्वाच्या सुरक्षा बाबींकडे साथ. महाराष्ट्राच्या त्या पावन भूमीला सुरुवातीपासूनच अनेक महात्मांची पाय लागली. संत ज्ञानेश्वरांपासून संत एकनाथ महाराज, तुकोबाराया, रामदास स्वामी, संत गजानन महाराज अशा अनेक संतांनी ही माती पवित्र केली. 19व्या शतकाच्या मध्यावर याच मातीत स्वामी समर्थ नावाचा मानवरूपी परमेश्वर अवतरला आणि आपल्या अक्कलकोट येथील वास्तव्यादरम्यान त्यांनी सकल जनमानवास कर्म, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवला. दत्तगुरूंचा चौथा अवतार या रूपात स्वामींनी परिजनांसाठी जे जे कार्य केलं, ज्या ज्या लीला केल्या, त्या सगळ्यांचाच मी साक्षीदार आहे. 1-2 नव्हे तर तब्बल 22 वर्ष माझ्या सावलीत परब्रह्म बसलेलं पाहिले येते. नुसतेच पाहिले नाही तर अनुभवलं होतं. ईश्वरी रूपाची लीलाच निराळी. ईश्वरी शरीर अन्य जीवांप्रमाणे सामान्य नसतं. तो असामान्य अनुभव मी स्वतः पाहिला. देवा, तू झाडामधला देव आहे. तू आतापर्यंत काही कमी पडू दिलं नाही. मला माफ कर, मी माफी मागतो तुझी. आणि हो, येत्या बस्तरवाडी तुला पुढे आणि दरबार झालं, मला माफ कर. झाडासमोर हात जोडून लाकूड झाडाच्या फांद्या तोडायला झाडावर चढतो. झाडाच्या फांद्या तोडत असताना लाकूड तोड्याची कुऱ्हाड अचानक झाडाजवळ असलेल्या वारुळावर पडते.
लाकूड तोड्या झाडावरून खाली उतरतो आणि कुऱ्हाड बसतो. बघतो तर काय, वारुळातून रक्त येताना त्याला दिसतं. मग लाकूड तोड्या वारुळातून घाबरत घाबरतच कुऱ्हाड काढतो. अरे देवा, हे काय झालं? वारुळातून रक्त कसं आलं? लाकूड तोड्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय, वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर आला. अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो. आणि लाकूड तोड्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. उद्धवा, डोळे उघड. पापण्या जर झाल्या, काही दिसत नाही. अगदी सगळीकडे काळ पसरलाय. तोच तर दूर करायला आलोय आम्ही. नंतर स्वामी उजवा हात वर करतात आणि तेजस्वी प्रकाश कमी होऊ लागतो. आपण कोण म्हणायचं स्वामी? अरे वेड्या, तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. दत्तगुरु? हो तो आम्हीच आहोत दत्तगुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्री वल्लभ, आम्हीच होतो नरसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ. पटली, सगळी म्हणत पटली. स्वामी सगळी म्हणत पटली. लाकूड तोड्या स्वामींच्या पायावर डोकं ठेवून रडत रडत बोलतो. चुकी झाली स्वामी, माझ्यामुळे लागलं तुम्हाला. मला माफ करा महाराज, मला माफ करा. हे तर निमित्त मात्र आहे. घाव देणारे आम्हीच, घाव सोसणारे आम्हीच आणि घावही आम्हीच. तुम्हारा यह एहसास ही तुम्हारी सच्चाई प्रतीत करता है. वाईट वाटून नको न्यूज मला. मानव जातीच्या इतिहासात अजरामर धरला आहेस तू. आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही. हाच तुझा उद्धार आहे.